गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण चाललेलो आहोत मालवणला. सकाळचे वाजले आहेत 6. बाकीचे सर्वजण आता आंघोळीला गेलेले आहेत. सगळे फ्रेश होत आहेत. चला आपण जाऊया, आज भेटू कोकण. इसळ साहेब तो कधी ताई इसळ साहेब. इसळ साहेब हाय करा. ओ इसळ साहेब. तर आम्ही काढलेलं आहे 50 रुपये तिकीट. 50 रुपयाचं तिकीट काढून आहे आता शाहू पॅलेसच्या आतमध्ये शिरत आहोत. करत आहोत आम्ही आता आणि समोरच पाहू शकता हा मोठा भव्य दिव्य शाहू पॅलेस. पण मी जरा आलो टार्गेटला जाऊ. शाहू पॅलेसमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी बंदी असल्यामुळे मधले फुटेज दाखवू शकत नाही. मध्ये खूप मोठी त्या काळातली अवजारे आहेत. आणि या छोट्याशा बिर्याणी हाऊसमध्ये बिर्याणी खायला आलो. अचानक भयानक जरा दे रिव्ह्यू. त्याच्यात तेहरानचे तांदूळ वापरले. नाटवला असं. मित्रांनो आम्ही घेतले आता गॉगल. हा गॉगल हा 6,000 रुपयाचा आहे. हा 10,000 रुपयाचा आहे. गॉगल घेत आहेत. हा एक घेतलेला आहे गॉगल. आणि तो तिथे दोघ जण घेत आहेत, तो आणि तो. पहिलंच आहेत पण आम्ही जास्त पैसे देतो. गॉगल 60 रुपयालाच आहेत पण आम्ही जास्त पैसे देऊन घेतो. आमच्याकडे जास्त पैसे झाले म्हणून आमचं एवढं जास्त पैसे उडवायचं चालू आहे. म्हणून मी लई अडवाणी करतोय. गाईज आम्ही आलो आहोत अनुस्कोरा घाटाच्या नदीवरती. सगळेजण मस्त एन्जॉय करायला लागले. आता सगळे गाडीमध्ये बसून बसून थकले आहेत, त्याच्यामुळे आम्ही थोडीशी विश्रांती घेतलेली आहे. इथं बघू शकता, हे बघा ह्याच्यामधून बघ कसं सगळं विमुक्त. गाईज आम्ही आलो आहोत पाण्यात. सध्या आम्ही नाईल नदीची उपनदी अनुस्करा नदीमध्ये आहे. हे गाईज बघा, ही पोरं काय करायला लागलेत कपडे काढून. काकड चाळी चालू झाली तिथं. कोकणासारख्या साध्या बोळ्या शहरात साधी बोळ्या माणसात काय करायला लागले. नाच करते काय यायला लागतंय. पाण्याची क्वांटिटी कशी आहे. यायलाच लागतंय. अनुस्कुरा घाटाच्या अलीकडे पाणी. पूल आहे, पूल पाण्याचा. गर्दी पाणी बघा, पाणी ही बघा गर्दी हाय का आपल्याकडे. नाद करते का, यायलाच लागतंय. कोकणात हा बघा, हे पोर काय पुण्याचं नुसतं पाण्यात चालले. येऊन जाऊन नुसतं पाण्यात चालले. हे पुण्याच्या इकडे बघ रे. आम्ही आलो अनुस्कुराच्या घाटात. हे बघू शकता तुम्ही. वास्को द गामा ज्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून आला होता. हे आम्हाला जायचं आहे. इथे आता घाट उतरायचा आहे. हा पूर्ण एरिया पूर्ण पाणी वगैरे आहे. आणि हे बघा अवकळी, हे बघा. हे खाली उतार शुभम. हॅलो गाईज, आज आम्ही निघालो आहोत कशेळी बीचला. सगळ्यांनी आज सगळ्यांनी सेम कपडे घातलेले आहेत आज. आता खूप मजा करायची आहे. बघा आम्ही निघालो नव्हतो आज रस्ता पण रिकामा दिसतोय. थोडा उशीर झाला निघाला. आम्ही आलो आहोत कशेळी बीचला. तुम्हाला व्ह्यू दाखवतो 1 मिनिट गाडीमधूनच. हे बघू शकता पूर्ण समुद्र. आणि आपल्याला जायचा पॉइंट आहे तो ते. हे बघा
सगळे कशी चलत पळत यायला लागलेत. गाईज लेत कशी बीचला वातावरण पाहता सगळ्यात मस्त वाटायला लागले. पुढे जाऊ नको. गाईज आम्ही आलो होतो आता कसेडी. ए कसेडी हा कार्यकर्ता वरती खाली ते बघा इथे आणि दुसरा कार्यकर्ता जात असेल वाटत. कशेळी बीच खूपच छान इथे आहे. भोपळा होता. एक चिंचोळ्या प्रकारचा समुद्र किनारा इथे लाभलेला दिसतो आपल्याला खाली थोडाफार आहे. हा आणि इथे आहे तो. आहे. इथे इथे काही पर्यटक गेलेले आहेत खाली. ते पाहत आहेत थोडीशी वाळू एन्जॉय करत आहेत. थोडंसंच कोकण आहे. जास्त कोकणाला आम्ही तुम्हाला उद्या दाखवू. उद्याचा आमचा व्हिडिओ नक्की पहा. उन्हाने खूप त्रास होत आहे. ऊन पण भरपूर लागत आहे. भरपूर ऊन लागत आहे. कोणाला काही कमीच नाही आहे. आणि आताच आम्ही डॉक्टर साहेबाकडून सनस्क्रीन घेतलेली आहे, लावलेली आहे थोडीफार. बघूया काय फरक पडतोय सनस्क्रीनचा. तुम्हाला काय बोलायचं आहे? तर भेटूया पुढल्या आता आपण खाली गेल्यावर अजून एक ब्लॉक करूया. तिथे गुहा आहे, त्या गुहेत जाऊया. बघा पहा नेक्स्ट पार्ट. आलोच एक 10 मिनिटात. हा कार्यकर्ता आहे. मी इथे आलोय तर आता तो खाली गेलाय. हे पहा गाईज आम्ही आलो कसेडीच्या बीचला. इथे आतमध्ये गुहा आहे. गुहा गाईज आम्ही आता कसेडी गावातील बीचवरती आता लिंबू सरबत घेणार आहेत. हा तुला काय पाहिजे? कोकम सरबत. तिला तुला कोकम सरबत. ते चढ्या कोकम सरबत घेणार आहे आम्ही आता. आणि इसळ साहेब काय रिव्ह्यू द्यायचा का तुम्हाला पिल्यानंतर? 5 मिनिट. ठीक आहे चालेल. काय आम्ही चाललो आहोत आज आता विजयदुर्ग पाहायला. तरी पाऊसतानाचा नजारा हा पहा. उड्डाण पूल पुलावरती समुद्राचं इकडून इकडं. तर आपण या गावामध्ये एंट्री केली आहे. ते बघा चला. गरीब लेकर बसलेले छान थंडगार. आता आम्ही आलो होतो विजयदुर्ग किल्ल्याजवळ आणि खूप पाय पडलं आहे. इथं त्याने रस्त्याचं खूप काम धूळ चालू होतं. खूप धूळ होती. त्याने काढलेली आहे. आता विजयदुर्गला आलेला आहे. विजयदुर्ग विजय पण बघून विजयदुर्ग किल्ला. हा पहा किल्ला. हा आहे विजयदुर्गचा किल्ला. आणि हा पहा बोट्स, खूप साऱ्या बोट्स. हा बघा मित्रांची धावा पहा. गौरव दिसण्याचा प्रयत्न खूप गौरव दिसण्याचा प्रयत्न. आणि इसळ साहेबांना दाखवून इसळ साहेबांनी ट्रेनिंग कमी करण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत आहेत. तोंडाला त्यांनी रुमाल बांधलेला आहे. सनस्क्रीन लावून त्यांनी आणखीन तोंडाला रुमाल बांधलेला आहे. डोळे सुद्धा दिसत नाही. इसळ साहेब का तुम्ही एवढं जपायला लागलात त्वचेला? मला माझ्या चेहऱ्याला बघू वाटत नाही. मी काहीतरी काळ काम केलं असं मला वाटायला लागलं. काय काम केलं का? तोंड काढा केले असं आहे का? ठीक आहे गाईज. हा पहा विजयदुर्गचा किल्ला. इथे आता तिकीट काढून आतमध्ये जायचं आहे आणि लगेच वापस यायचं आहे. कारण की ह्यांना खूप कंटाळा आलेला आहे. आणि ह्यांना बीचवर नेऊन सोडणार आहे. आता मग हे पडतील आपलं मातीत डोळत. स्वच्छ नवीन प्रजाती अशी तोंड लपून बसलेली दलित कासव. सुमेल हिअर. Today we are I am under the exploring. water. Please help me. I am under the water. Today we are exploring the Vijaydurg, the bravery of Vijaydurg Fort. History again. This is information regarding this fort. Okay, see you soon, guys. हा किल्ल्याचं मेन द्वार.
आणि हा आहे टोले जंग बुरुज. हा एक बुरुज आणि हा एक बुरुज, 2 टोले जंग बुरुज आहे, 3 मजली. हा आहे मॅप ऑफ विजयदुर्ग फोर्ट साईड प्लॅन आहे हा. गाईज इकडून आहे, तुम्ही फिरून या. हा आहे तटबंदी, ही आहे तटबंदी किल्ल्याच्या पूर्ण बाजूने. इकडे पण हा आहे किल्ल्याचं मेन द्वार, मुख्य द्वार. हे जवळ जाईपर्यंत दिसत नाही आपल्याला. हे बघा, हे पहा. हे दगडांच्या भिंती असल्यामुळे थंड इकडे आपण झोपून घेऊ शकतो. हे आतमध्ये तो हे दारुगोळा कोठार आहे. इथे भुयारी मार्ग आहे खालती. हा आहे भुयारी मार्ग. तसेच हा आहे दरबार. दरबारात आपण प्रवेश करूया. हे दरबाराच्या आजूबाजूला सैनिकांसाठी असेल बहुतेक. आणि हा आहे दरबार. 1 मिनिट. हा आहे दरबार. हा दरबार पूर्ण समुद्रावरती जागतं नौदल असणार, त्याचा आरमार असणार, त्याचा हा समुद्र असणार. या कल्पनेतून भारतात पहिली नौदलाची स्थापना ही छत्रपतींनी केली. म्हणून भारतात छत्रपतींना फादर ऑफ इंडियन नेव्ही, तर भारतीय आरमाराचं जनक असं म्हटलं जातं. असं मी असं नाही म्हणत आहे की महाराजांच्या आधी नौदल नव्हतं. आपण जर इसवी सन पूर्वमध्ये अभ्यास केला बघितलात तर तिकडे चोल साम्राज्य आहे, पांडे साम्राज्य आहे, यांच्याकडे पण स्वतंत्र नेव्ही आहे. पण ती नेव्ही साहेब तुमच्या आमच्या रक्षणासाठी नव्हती, प्रजेच्या रक्षणासाठी नेव्ही नव्हती. ती व्यापाराच्या दृष्टीकोनातून वापरली जायची. छत्रपतींनी जे आरमार उभारलं आहे ते प्रजेच्या रक्षणासाठी उभारलं, म्हणून त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही किंवा भारतीय आरमाराचं जनक असं म्हटलं जातं. महाराजांच्या या कोकण किनारपट्टीवरती अगदी तुम्ही बानकोटपासून वेंगुर्ल्यापर्यंत पकडलात तर 69 जलदुर्ग आहेत. म्हणजे मराठ्यांचे 69 जलदुर्ग आणि प्लस 700 जहाजं जास्ती त्या समुद्रावरती उभी. छत्रपतींनी 350 वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवलं की आपल्या महाराष्ट्राला किंवा हिंदुस्थानाला धोका हा पाण्यातर्फे आहे. आज 350 वर्षानंतर महाराजांचं भाकीत ठरवताना दिसतं. ते कसं तर 92-93ला मुंबईवरती साखळी बॉम्ब झाले. हा सगळा आर्डेक जो आहे हा कुठून आला? पाण्यातनं आला. 26/11ला कसाब आला. कसाब कुठून आला? पाण्यातनं आला. हा राजांचा दूरदृष्टिकोन होता, म्हणून त्यांनी एवढे 69 जलदुर्ग आणि 700 जागतिक जहाजे या समुद्रावरती उभी केली होती. तर शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं की जसं मुघल भारतात आले आणि काही वर्षांतर त्या देशाचे राजा झाले, तसंच इंग्रज पोर्तुगीज आले आणि ते भविष्यात आपल्या देशावरती राज्य करू शकतात. हे शिवाजी महाराजांनी जाणलं. महाराजांचं नौदल बांधणीमागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे काय? तुम्हाला जंजिरा किल्ला माहिती असेल, सिद्दी खेरियत सिद्दी कासिम खान, बरोबर ना? हा आलाय कुठून? आफ्रिकेतला. तो आफ्रिकेतनं इथे येतोय आणि आपल्या समुद्रावरती चाचेगिरी करतोय. प्लस इकडच्या कोकणात कुठल्याही किनारपट्टीवरती आपली जहाजं लावतोय, तिथल्या बायका मुलींना उठवतोय, त्यांना अरबस्थानात विकतोय, तरुण मुलांना मानेवर तलवार ठेवून त्यांचं धर्म परिवर्तन करतोय किंवा त्यांची गुलाम म्हणून विक्री करतोय. जर कोणी मानत नसेल तर त्याचे नाक आणि कान छाटतोय, म्हणजे माणसांना विद्रूप करून सोडतोय. म्हणजे जंजिऱ्याच्या सिद्धीवर काहीतरी कंट्रोल पाहिजे किंवा डच पोर्तुगीज जे बाहेरच्या देशातून आला त्यांच्यावरती काहीतरी नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्या सगळ्या दृष्टीने विचार करून शिवाजी महाराजांनी जास्त नौदल पाण्यावरती बघितलं आहे. आपल्या जहाजांमध्ये पण वेगवेगळे क्षमता असणारी जहाज आहेत, म्हणजे एकाच क्वालिटीची जहाज आहेत, वेगवेगळ्या क्षमतेची जहाज आहेत. तुम्हाला मराठ्यांच्या जहाजांमध्ये गुराब, पाल, फतेजंग, शमशेरजंग ही लढाऊ जहाजं दिसत आहेत बघा. त्या एका गुराब जहाजावरती अशा 74 तोफा असायच्या. 20 ते 30 टन ते माल ओढून घेऊन जायचं, एवढ्या एका जहाजाची क्षमता आहे. गलबत, तारवं, तारांडेसारखी व्यापारी जहाज आहे.
मचवे पगारासारखी लोडिंग अनलोडिंग करणारी वेगवेगळी जहाज दिसतात. म्हणजे अशा वेगवेगळ्या क्षमतेची जहाजं राजाने या किनारपट्टीवरती उभी केली होती. आपल्या हिंदू धर्मामध्ये 16व्या-17व्या शतकात तुम्ही बघा, समुद्र उल्लंघन करणं, समुद्र प्रवास करणं हे पाप मानलं जायचं, धर्मातनं वाईट टाकलं जायचं. शिवाजी महाराजांनी बघा किती मोठं पाऊल उचललं आहे, ह्या रूढी परंपरा बाजूला सारल्या आणि समुद्रावरती जास्त उभं केलं. म्हणजे त्यांनी किती भविष्याचा विचार केला होता. त्या किल्ल्याचा इतिहास थोडा वेगळा आहे. हा किल्ला छत्रपतींनी स्वतः बांधलेला किल्ला नाही आहे किंवा हा किल्ला राजाने युद्ध करून जिंकलेला किल्ला नाही आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या बुद्धी कौशल्यावरती युद्ध न करता तहात ठेवलेला किल्ला आहे. हा किल्ला साहेब बांधला होता शिलाहार चौकोनातील राजा भोज दुसरे. मूळचे भोज राजा कुठले आहेत? मध्य प्रदेशचे. भोपाळ त्यांची राजधानी आहे. पण 11व्या शतकाचा आपण विचार केला तर भारतातलं हिंदुस्थानातलं सर्वात मोठं धनाढ्य आणि बलाढ्य घराणं म्हणजे भोज घराणं. जेव्हा त्यांनी या साम्राज्य विस्तार महाराष्ट्रात केला आपला, तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी 17 किल्ले बांधले. त्या 17 किल्ल्यामध्ये कोल्हापूरचा पन्हाळा आहे, वासोटा आहे, उदरगड आहे, कुडाळचा रांगणा आहे, खारेपटणला एक बलीपट्टणम नावाचा त्याचा एक किल्ला होता, रत्नागिरीला जयगड नावाचा किल्ला आहे. तसंच त्यांनी हा एक किल्ला बांधला, याचं नाव होतं घेरिया. विजयदुर्ग नाव नव्हतं. घेरिया किल्ला फक्त राजा भोजनी जेव्हा बांधला तेव्हा 5 एकरचा होता आणि त्याला एक तटबंदी होती आणि 7च बुरुज होते. आज जो आपण किल्ला बघतोय या किल्ल्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 17 एकर 19 म्हणजे 12.5 एकर किल्ला हा छत्रपतींच्या काळात विस्तार झालेला आहे. आता हा 5 एकरचा किल्ला घेरिया. घेरिया नाव काय? तर गिरिये गाव 6 किलोमीटर पाठी, एक छोटंसं गाव आहे गिरिये. आणि या गिरिये गावातला हा पाण्याने घेरलेला डोंगर होता. तुम्ही काय म्हणाल की आज एका बाजूने आम्हाला जमीन दिसते दक्षिणेची बाजू, पण ही जमिनीची बाजू त्यावेळी खंदकाची होती. अजून पण आपण पाठच्या माडीतून नंतर बघू ना, तुम्हाला खंदकाचे अवशेष दिसतात. किंवा ब्रिटिशांनी 1818 नंतर ह्या किल्ल्याचे मॅप काढले. त्या मॅपवर तुम्हाला सरळ सरळ दिसतंय मारुती मंदिर आहे ना, तिकडे पडकोट पुष्क नावाचा एक दरवाजा आहे, टॉयलेट बाथरूमचं काम चालू आहे. त्या पडकोट पुष्क दरवाजातून समोरची बघा बोटिंगची जेटी, जिकडे बोटिंगसाठी विचारतात ना, छोटी जेटी आहे, इथपर्यंत एक 70 मीटरचं मोठं खंदक होतं. समुद्राचं पाणी त्यावेळी त्या खंदकाने असं आतमध्ये यायचं आणि या समोरच्या खाडीला जॉईंट व्हायचं. तेव्हा गिरिये गावातला पाण्याने घेरलेला हा किल्ला घेरिया. आता हा घेरिया किल्ला 1218ला देवगिरीची यादवांनी जेव्हा आपला साम्राज्य विस्तार केला तेव्हा भोज राजाकडनं जिंकून घेतला. म्हणजे यादवांचं साम्राज्य पण या किल्ल्याने बघितलं. 1354ला विजयनगरच्या कृष्णदेवरायांनी जे विजयनगर हरिहर बुक्काने स्थापन केलं आणि कृष्णदेवरायांच्या काळात साम्राज्य विस्तार झाला तेव्हा 1354ला हा किल्ला विजयनगर साम्राज्याखाली गेला. 1431 पर्यंत विजयनगर साम्राज्य आहे. 1431ला बहामनी सुलतान हा कर्नाटक, हां, तर कोकण किनारपट्टी कृष्णदेवरायांनी जिंकून घेतली ना पूर्ण. आणि त्यावेळी नंतर 1431 पर्यंत विजयनगर साम्राज्य दिसतंय. 1431ला बहामनी सुलतान अल्लाउद्दीन अहमद शाह यांनी हा कोकण जिंकला आणि हा पण आपला भाग पण जिंकला. तेव्हा हा किल्ला परत बहामनीच्या ताब्यात गेला. तुला आता अभ्यासक्रमात झाला. बहामनी म्हणजे कोण मुघल नाहीये, तुगलक नाही, खिलजी नाही, गुलाम नाही, ऐबक घराणं नाही किंवा भोरी घराणं नाही. स्वतंत्र राज्य प्रस्थापना झाली. जो मोहम्मद तुगलक आहे ह्याला इतिहासात येडा मोहम्मद बनतात होता. त्याच्या दरबारात अनेक सरदारांनी बंड केलाय आणि त्यात एक जाफर खान नावाचा सरदार आहे. यांनी बंड करून स्वतःची हसन गंगू बहामनी नावाची राजवट 1327 साली प्रस्थापित केली. पुढे बहामनी सुरळीत चालली, पण त्याचा एक कालखंड असा आला 1490 ते 1526. त्या काळात तो गादीवर बसलेला बहामनीचा सुलतान विलासी होता. त्याला साम्राज्य विस्तार करणं दूरची गोष्ट आहे, पण त्याच्या पूर्वजांनी जे जिंकलंय ते त्याला टिकवणं कठीण गोष्ट झाली. म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या बहामनीच्या 5 शाया केल्या, 5 भाग केले. त्याला सांगितलं की इथे तुम्ही राज्य करा या भागात आणि ह्याचा सालाना टॅक्स जो आहे तो माझ्या राजधानीवर जमा करा. ह्या 5 सरदारांच्या मनात लालच निर्माण झाली. याच्या शब्दाखाली का काम करा, स्वतंत्र राज्य करूया, स्वतः राजा म्हणून कारभार करूया. मग बहामनीच्या 5 शाया, त्यात विजापूरची आदिलशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वराडची इमादशाही आणि विदर्भची बरीशाही, या बहामनीच्या 5 शाया पडल्या. या आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाहीचा आणि मुघलांचा काडी मात्राचा काही संबंध नाही, पण यांची आपापसात पण भांडणं होती. आता यात आदिलशाहीच्या वाटणीला गेलेला भूभाग कुठला आपल्या महाराष्ट्रातला? पुणे, चाकण, इंदापूर, कोल्हापूर, जावळी, रायरी, कोकण किनारपट्टा. आणि हा पण किल्ला 1526 सालापासून आदिलशाहीकडे गेला. 1656 पर्यंत आदिलशाही आहे. 1656ला काय झालं, शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की जे रक्त तुम्ही मोगलाईसाठी खर्च करताय, आदिलशाहीसाठी खर्च करताय, ते रक्त तुम्ही हिंदवी स्वराज्यासाठी खर्च करा. आपण हिंदू म्हणून एक संघटित होऊया आणि या परकीयांना आपल्या देशाच्या बाहेर हाकलून देऊया. मोरे म्हणायचे की आम्ही चंद्रगुप्त मौर्याचे वंशज आहोत, आम्ही महाराष्ट्राचे राजा आहोत, तर शिवाजी कोण कुठले राजपूत आमच्यावरती कसं राज्य करू शकतात. मग शिवाजी महाराजांना समजावून मोरे समजत नाही, पण शिवाजी महाराजांनी 1656ला जावळीवरती अटॅक केला. जावळी जिंकली. जावळीचे मोरे रायरीला पळाले. शिवाजी महाराजांनी तडकफोरी रायरीला गेले, रायरी जिंकली. रायगड आल्यामुळे महाराजांच्या सीमा समुद्राला लागल्या. समुद्राला सीमा लागल्यामुळे इकडच्या स्थानिकांनी महाराजांकडे धाव घेतली. जंजिराच्या सिद्धीचा उन्माद सांगितला. महाराजांनी जहाज बांधणीचे कारखाने खोलले कल्याण दुर्गाटीपासून. आणि शिवाजी महाराज रत्नागिरी राजापूर मार्गे गोव्याच्या पोर्तुगीजांच्या भेटीसाठी तेव्हा त्यांच्यावरती अटॅक करायला चालले होते. त्यावेळी महाराजांची जी वाट आहे, हा समोरचा डोंगर आहे खाडीच्या पलीकडचा, तो रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका, आपला सिंधुदुर्ग जिल्हा देवगड तालुका. एका खाडीमध्ये 2 जिल्हे वेगळे होतात. याच राजापूरला बाय रोड गेला तर 60 किलोमीटर अंतर. थोडीने पलीकडे गेला तर तुम्ही 10 मिनिटात समोरच्या डोंगरात जाणार. पाठी खुद्द 12 किलोमीटर राजापूर गाव. या राजापूरमध्ये राजाने आदिलशाहीचं दारुगाचे कोठार किंवा जी वखार होती ती उद्ध्वस्त केली. ती उद्ध्वस्त झाल्यामुळे आदिलशाह घाबरला आणि त्याने तह केला की तुम्ही आमचं तळ कोकणात नको नुकसान करू, त्याबद्दल तुम्हाला घेरिया किल्ला जो आहे हा तहात द्या. मग अशा प्रकारे शिवाजी महाराजांना हा किल्ला युद्ध न करता तहात सापडला. 1664ला जी सुरत लूट आणली, सुरत संपत्ती आणली, त्या संपत्तीचा उपयोग सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी आणि या किल्ल्याचा विस्तार करण्यासाठी राजांनी खर्च केला.
म्हणून नंतर जेव्हा विस्तार केला तेव्हा ह्याचं नाव राजांनी विजयदुर्ग असं दिलं. कारण असं म्हणतात की तो विजयादशमीच्या शुभमुहूर्तावरती विस्तार झाला होता. काही इतिहासकार असंही सांगतात की 1656 जे वर्ष होतं हे एक विजय नामक संवत्सर वर्ष आहे. त्यात राजांना हा किल्ला भेटला. मग राजाने आपल्या किल्ल्याचं नाव विजयदुर्ग दिलं आणि तो 12.5 एकर किल्ला वाढवला. तर वाढवताना पण एवढा मजबूत वाढवला की एक घोडस्वार घोड्यावर बसून पूर्ण तटबंदीवरती दारुगोळा सप्लाय करू शकतो. 20 बुरुजांवरती एवढी रुंद तटबंदी, मजबूत तटबंदी राजाने बांधली. समोरून तिहेरी तटबंदी बांधली. सदर, दरबार, खलबतखाना, पाण्याचा तलाव, धान्य कोठार या सगळ्या वास्तू शिवाजी महाराज राजधानीसाठी आवश्यक होत्या त्या सगळ्या बांधल्या. तुम्हाला ओळखायचं आहे की हा किल्ला राजांनी बांधला किंवा याच्यावरती कधी मराठ्यांचं राज्य होतं. तर महाराजांच्या किल्ल्याची प्रमुख 4 वैशिष्ट्य आहेत. कुठल्याही गडावर दिसणार. पायथ्याला मारुतीचं मंदिर असतं. किल्ल्याच्या आतमध्ये शिवलिंग किंवा महादेवाचं मंदिर असणार. तिसरं वैशिष्ट्य भवानी मातेचं मंदिर असतं. आणि चौथं आणि प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याचा दरवाजा, मुख्य प्रवेशद्वार हा गोमुख बांधून जातो. त्याला गोमुख रचना म्हणतात. तुम्ही जर राजस्थानमध्ये जा 208 किल्ले आहेत. त्या दरवाजांची रचना बघा व्याघ्रमुखी आहे. राजाने गोमुखीच का केली आहे? तर हत्ती जरी आला तरी तो धावू शकत नाही, वळू शकत नाही. दरवाजा लोखंडी चुका पॉइंटेड सोळे असल्यामुळे डोक्याला आला की हत्ती परत पाठवतो. हत्ती दरवाजा नाही करू शकत. सह्याद्रीतनं आपल्या हत्तीसारखा मोठा प्राणी आणणं कठीण आहे. पण लाकडी ओंडका जरी आणला लांब लचक तर तो टनवरती असतात काही वळू शकत नाही. तोफेचा गाईज आमचा किल्ला बघून झालेला आहे. आता आम्ही सध्या थंड काहीतरी घेत आहोत. हे साईड पुढे गेले ते आता स्ट्रॉ घालून पित आहेत. त्याचं तर काही वेगळंच. हा पहा किल्ला छान, खूप भव्य दिव्य असा किल्ला आहे. अवश्य भेट द्या, बघायला वरतीट आहे वरतीट. अभिजित टाकळीकर पाहूयात आता. मग झिपलाईन चालू आहे. आमचा विचार चालू आहे की हा झिपलाईन करायचा, पण पैसे जर जास्त म्हणलं तर कुणीच काही करणार नाही. आणि ते बरेच जण घाबरणारे सुद्धा आहेत. घाबरणारे म्हणजे इसाई साहेब आमचे खूप घाबरणारे आहेत. ठरत होतं झिपलाईन करण्यासाठी प्रतिसाद कमी आहे. कमी आहे आणि चढणंही खूप लागलं. कोण चढणार त्यासाठी? एवढ्या पायऱ्या चढायचं म्हणल्यावर जीव जायचं का? जास्त आहे. गाईज हा आहे देवबाग बीच. आणि ह्या बीचवरती खूप सारे फोटो काढून झालेले आहेत आमच्या. पिसाळे साहेब जे उभारले ते शेवटपर्यंत उभारलेच आहेत खाली. अभिजित सरांचे फोटो भरपूर झालेले आहेत. आता मंथन शेट काढत आहेत फोटो.